नमस्कार मित्रांनो, मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मध्यंतरी बंद झाले होते, परंतु महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल लॉन्च केले आहे। त्यामुळे आता तुम्ही हे फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं आहे। हे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या सर्च बॉक्समध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता या ठिकाणी तुम्ही जर अगोदरच अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। जर तुम्ही याच्या अगोदर अकाउंट क्रिएट केलेलं नसेल तर तुम्हाला खाली खाते नाही खाते तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला येथे अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि फुल नेम ॲज पर आधार या ठिकाणी तुम्हाला ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं, त्या महिलेचं पूर्ण नाव जसं आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। आधारवरती इंग्लिशमध्ये जसं नाव आहे तसंच नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर पासवर्ड या ठिकाणी एक तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। त्याच्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्डची पुष्टी करा या ठिकाणी तोच पासवर्ड परत एकदा टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली जिल्हा या ठिकाणी त्या महिलेचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर खाली तालुका या ठिकाणी तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे गाव सिलेक्ट विलेज या ठिकाणी क्लिक करून तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला या बॉक्समधून टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला महानगरपालिका नगरपालिका असे दोन ऑप्शन येतील। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमच्या इथे काही महानगरपालिका वगैरे असेल, नगर परिषद असेल तर ते निवडायचे आहे आणि जर नसेल तर तुम्हाला इथे लागू नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली ऑथोराइज्ड पर्सन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि वेगवेगळे प्रकारचे तुम्ही कोणते पर्सन कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडत आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वगैरे असेल तर तुम्हाला इथे अंगणवाडी सेविका वगैरे असे ऑप्शन आहेत। जर तुम्ही सर्वसामान्य महिला असेल तर तुम्हाला इथे सामान्य महिला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज येईल। आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे तो तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता या ठिकाणी तुम्हाला वरती इंग्लिश आणि मराठी असं दिसत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मराठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मराठी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मेन्यू या ठिकाणी हार्डवेअर असे दिसतात त्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्या खाली तुम्ही इथे बघू शकता अगोदर केलेला अर्ज, या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर कोणता अर्ज केलेला आहे का तर ते मी या ठिकाणी बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही केलेला अर्ज वगैरे दिसेल, त्याचं ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे पेंडिंग आहे तेही तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आता तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या इथे
3 आडव्या रेषांवरती क्लिक करायचं आहे उजव्या बाजूला. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला त्या महिलेचा जे काही आधार नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे तो तुम्हाला खालच्या इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी अर्ज अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये महिलेच्या आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश, तर या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर खाली इथे वडील किंवा पतीचे नाव या ठिकाणी क्लिक करून जर लग्न झाले असेल तर पतीचे नाव आणि लग्न झालेलं नसेल तर तुम्ही इथे वडिलाचे नाव या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो ऑप्शन हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पतीचे नाव, लग्न झालेलं असेल तर पतीचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी महिलेचं लग्नापूर्वी जे काही नाव होतं ते या ठिकाणी टाकायचं आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला येथे खाली वैवाहिक स्थिती या ठिकाणी क्लिक करून लग्न झालेलं असेल तर इथे विवाहित करायचं आहे, लग्न झालेलं नसेल तर अविवाहित करायचं आहे. जे काही ऑप्शन आहेत तुम्ही त्यांच्या जे काही मॅरिटल स्टेटस आहे त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही अशा प्रकारे जन्मतारीख टाकू शकता. जन्मतारीख टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली पिनकोड या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली जिल्हा या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली येथे तालुका या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकाणी सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ऑप्शनवरती क्लिक करून जर तुमच्या इथे नगर परिषद असेल तर तुम्हाला नगर परिषद सिलेक्ट करायचं आहे. महानगरपालिका असेल तर महानगरपालिका सिलेक्ट करायचं आहे. आणि जर काहीच नसेल, ग्रामपंचायत असेल छोटी, तर तुम्हाला इथे लागू नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ या ठिकाणी तुमचा जो काही सध्याचा मतदारसंघ आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर इथे व्यवस्थित तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे. मतदारसंघ निवडल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असा प्रश्न आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल ज्याची रक्कम ही 1500 रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीत. जर तुम्ही लाभ घेत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील विचारलेला आहे. तर या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेचे ज्या बँकेत अकाउंट आहे त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं बँक खातेधारकाचे नाव म्हणजे त्या महिलेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली बँक खाते क्रमांक, आता तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तोच नंबर पुन्हा एकदा खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड या ठिकाणी त्या बँकेचा जो काही कोड असतो IFSC तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.
जर तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC कोड माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या पासबुकवरती तो बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे जे काही सर्व कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। तर त्यासाठी तुम्हाला इथे आधार कार्ड समोरील बाजू या ऑप्शनवरती अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या महिलेचं जे काही आधार कार्ड आहे त्याची समोरील बाजू अपलोड करायची आहे। इथे वरती फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल। त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डची मागील बाजू या ठिकाणी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आत्ताच्या सारखं सेम त्याची जी काही पाठीमागची बाजू आहे आधार कार्डची ती तुम्हाला अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी कोणतंही एक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर या ठिकाणी आता मी जे काही रेशन कार्ड आहे ते अपलोड करतो। इथे अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली विचारलेलं आहे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर असेल तर तुम्हाला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्डची समोरील बाजू म्हणजे ज्याच्यावरती कुटुंब प्रमुखाचे नाव असतं ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं असतं। तर यात अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमची गॅलरीमध्ये रेशन कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। समोरील बाजू अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मागील बाजू अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा असं लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एक हमीपत्र जे आहे ते डाउनलोड होईल। त्याच्यानंतर याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं हमीपत्र आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जो काही छोटा चौकोनी बॉक्स आहे यावरती टिक करायचे आहे, राईट करायचं आहे पेनाने। हे सगळेचे सगळे सर्व ऑप्शनवरला तुम्हाला टिक करायचे आहे। त्याच्यानंतर याची प्रिंट काढायची आहे। प्रिंट काढल्यानंतर स्कॅन करून तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमचं जे काही हमीपत्र आहे ते अपलोड होईल। त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्याने किंवा अपलोड फोटो या ऑप्शनवरून त्या महिलेचा जो काही फोटो आहे तो अपलोड करायचा आहे। तर या ठिकाणी फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली जो छोटा चौकोनी बॉक्स आहे हमीपत्राचा अस्वीकारण किंवा स्वीकारा या ठिकाणी क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो मेसेज आहे पूर्ण वाचून तुम्हाला इथे खाली परत स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नोंदणी फॉर्म पुनरावलोकन करा म्हणजे कन्फर्मेशन चेक करायचं आहे तर तुम्ही भरलेलं फॉर्म बरोबर आहे की नाही। तर या ठिकाणी आता तुम्हाला सगळी माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। याच्यानंतर एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येणार नाही, त्यामुळे याच ठिकाणी तुम्हाला सगळं व्यवस्थित भरले आहे की नाही हे चेक करायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला हा जो काही कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे समोर एंटर कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती दोनदा तपासा असं नोटमध्ये दिलेलं आहे। जर काही चेंजेस करायचे असेल तर लगेच तुम्हाला इथे एडिट नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून चेंजेस करायचं आहे आणि जर तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असं ऑप्शन येईल। तर या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही इथे क्लोज या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लोज केलं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही महिलेचा फॉर्म माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरू शकता। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।